आज आपण इयत्ता 6वी मधील नागरिक शास्त्र हा विषय घेणार आहोत. तर आपण आपल्या नागरिक शास्त्राची प्रथमतः अनुक्रमणिका पाहूयात, कारण आपला पहिला धडा आहे. त्या पहिल्या धड्याच्या अनुषंगाने आपल्याला आधी नागरिक शास्त्राच्या कोणत्या विभागाचा आपल्याला अभ्यास करायचा हे आपल्याला आता लक्षात आलं पाहिजे. जे विषय प्रत्येक गोष्ट बघा, तुम्ही आपण कोणतंही पुस्तक घेतलं, इयत्तेचं कोणत्याही इयत्तेचं पुस्तक घ्या, त्यावर चित्र असतं आणि चित्रात त्याचं नाव असतं. प्रत्येक चित्रात त्याचा अर्थ त्या आत दडलेला असतो. तसं आपल्याला सुरुवातीला अनुक्रमणिकेत आपल्या सर्व विषयाची माहिती असते आणि त्या माहितीनुसार आपल्याला कोणत्या पायरीपर्यंत कुठं काय अभ्यास करायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. प्रथमतः आपण पाहूया आपले समाज जीवन. पहिला धडा आहे आपले समाज जीवन. म्हणजे आपलं समाज जीवन केव्हापासून सुरुवात झाली, कशी आवश्यकता पडली आपल्या समाजात एकत्र येण्याची. प्राचीन काळाचा इतिहास अभ्यासताना तो आतापर्यंत आलेला जो इतिहास आहे, तो इतिहास टप्प्याटप्प्याने कसा घडत गेला आणि समाज जीवन कसं बदलत गेलं, याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला या समाज जीवनाच्या बाबतीत करायचा आहे. दुसरा धडा आहे समाजातील विविधता. समाजात भरपूर विविधता आहे, आपल्या देशातही भरपूर आहेत, आपल्या समाजात भरपूर आहेत. विविधतेने नटलेला हा देश आहे आपला. हा देश, त्याची आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. आणि ग्रामीण स्थानिक शासन संस्था, त्यानंतर आहे शहरी स्थानिक शासन संस्था आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन. मुलांना, आपण जर खेडेगावात राहत असतो तर आपल्याला ग्रामपंचायत आठवते, माहिती आहे. आपल्या कार्यालय असतं, गावाच्या एका बाजूला असते ग्रामपंचायत कार्यालय असतं, ग्रामसेवक असतात, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचे अनेक कर्मचारी असतात. ते आपले आरोग्य, विविध स्वच्छता अशी सुविधा आपल्याला पुरवतात. ते शासनाचं असते. तशी शासन व्यवस्था प्रत्येक जशी खेडेगावात आहे तशी थोड्याशा मोठ्या शहरात आहे, परत अनेक मोठ्या शहरात आहे. म्हणजे त्यात आपण वेगवेगळी स्थानिक शासन संस्था आली. ती शासन संस्था आपल्या घरापर्यंत आहे. ही कुठपासून सुरुवात झाली, म्हणजे आज जर आपण ग्रामपंचायतमध्ये राहत असून तर ग्रामपंचायत या शासन संस्थेचा उगम कुठं झाला, सुरुवात कुठं झाली, कशी झाली आणि ती डेव्हलप कशी आली किंवा ती प्रोग्रेस करत कशी आली, ही आपल्याला या समाज जीवन या धड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय की आपल्याला आपल्या समाज जीवनातील जे स्थानिक स्वराज्य संस्थेचा किंवा शासन संस्थेचा जो आधार आहे, जो आपल्या ठिकाणी आहे, जी शासन संस्था असेल, ग्रामपंचायत म्हणा, महानगरपालिका म्हणा, कटक मंडळ म्हणा, नगर परिषद म्हणा, या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत आलं की आपल्याला लक्षात येईल, अरे ही इथे सुरुवात झालेली आहे. म्हणून आपल्याला पहिला धडा घ्यायचा आहे आपल्याला आपले समाज जीवन. आपले समाज जीवन. आता हे आपले समाज जीवन अभ्यासताना आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागणं की आपल्या 5वीत आपण काय पाहिलं. 5वीत एक गोष्ट पाहिली होती आपण, मानवाच्या हालचालीत बदल होत गेला, प्रगती होत गेली, तंत्रज्ञान वाढत गेलं. त्यांना एकमेकांशी मिळून ज्या गोष्टी करता येतील त्या त्यांनी केल्या. कुटुंब पद्धत त्यांच्या लक्षात आली, शेती पद्धतीचा शोध लागला. या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, उत्क्रांती. म्हणजे एक कुटुंब पद्धत निर्माण झाली, तिथं कुटुंबाने मानव राहू लागला. त्या मानवाला काही आवश्यकता पडायला लागली. कशी आवश्यकता पडायला लागली तर आपल्या धड्यातला पहिलाच मुद्दा आहे पहा, माणसाला समाजाची गरज का भासली. तर माणसाला गरज का भासली असेल तर कुटुंबाने राहत होता मानव कुटुंबाने राहत होता, पण काही अडचणी येत असत. टोळी युद्ध व्हायचे, काही लोक यायचे, हिंस्र प्राणी यायचे, भयानक हिंस्र प्राणी यायचे. त्यामुळं कुटुंब छोटं असायचं. त्या छोट्या कुटुंबाचं संरक्षण किंवा सुरक्षितता धोक्यात यायची. इथं अडचण आली की इथून निघा आणि दुसरीकडे जा, म्हणजे काय, स्थिरता नाही. पण त्या हळूहळू त्या मानवाला आपला स्वतःचा अभ्यास केल्यामुळं किंवा आपण ऑब्झर्वेशन म्हणतो, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल ऑब्झर्वेशन किंवा अभ्यास केल्यानंतर हळूहळू वळण पडायला लागलं. त्यांच्या लक्षात यायला लागलं काय की आपण जर समूहानं राहिलो तर आपल्याला सुरक्षितता जास्त वाटते. तर आपली तशीच परिस्थिती असते, कारण कधी कधी एखाद्या अंधाऱ्या ह्याच्यात आपण एकटे गेलो, विद्यार्थी लोक खूप घाबरतात, है ना, घाबरत, त्याचं वय असतं ते.
एकटा माणूस किंवा एकटा विद्यार्थी अंधाराच्या ठिकाणाहून चालला की आपल्याला भीती वाटते, सुरक्षित वाटत नाही आपल्याला. का? एक एकटेपणाची भावना असते. त्यामुळं ज्या वेळेस कुटुंब पद्धती होती आणि शेतीचा शोध लागला त्यावेळेस कुटुंब पद्धतीने एकटं कुटुंब राहणं आणि कुटुंबातला प्रमुख जर बाहेर गेला शिकारीला, त्यावेळेस काही व्यवसाय नव्हता आणि शेजारचे पाजारचे नव्हते, कुठंतरी एका जंगलात राहणार, कुटुंब राहणार, ती शिकारीला जाणार, अशा प्रकारची परिस्थिती होती. ती परिस्थिती एकमेकांना असुरक्षित वाटत होतं. का? तर ते एकटे होते. त्यामुळे त्यांना काय वाटायला लागलं की समूहाने जर राहिलं आपण, पहा ते काय करायचे, समूहाने काय कधी कधी एकमेकांच्या साह्याने काय करायचे, शिकार करायचे. मोठा प्राणी असला तर समूहाने काय करायचं, शिकार केली जायची. त्या शिकारीच्या पद्धतीनुसार त्यांच्या लक्षात आलं, त्यांना जाणीव झाली की आपण जर समूहाने राहिलो तर सुरक्षित वाटतोय. आपण सुरक्षित वाटतच आहे कधी, ज्यावेळेस आपण समूहाने असतो. आपली भावना तशीच असते. आपण खूप जण असलो ना तर आपल्याला सुरक्षित वाटतं. आपण मित्रमंडळी बघा, तुम्ही आजही तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेत असला तरी तुम्हाला एकटेपणाची भावना तिथं असेलच. वर्गात एक वेगळीच मज्जा असते, एक वेगळा सुरक्षितता असते. आपण मस्त आपल्या घरात आहे. आज आपल्या घरात असून सुद्धा आपण शिक्षणाच्या बाबतीत काय वाटतं, थोडंसं कुचंबल्यासारखं वाटतं. फ्री माइंडने आपण शिक्षण घेण्याची पद्धत आहे ना, ती आपल्याला इथं जाणवत नाही. अशा प्रकारची विषांतर होते. त्याचबरोबर आपण काय करतोय, असुरक्षित वाटायला लागलं होतं मानवाला. म्हणजे मानवाला ती प्रेरणा आणि जाणीव भेटली काय, की आपण जर समूहाने राहिलो तर आपल्याला काय होतंय, संघटित राहिलो तर आपल्याला सुरक्षितता वाटते. आणि काय व्हायचं, अनेक संकट यायची. मोठमोठे प्राणी, हिंस्र प्राणी आले की मानवावर आक्रमण करायचे. त्यामुळे काय व्हायचं, तो मानव एकटा पडायचा. त्यामुळे परत जिथं जर आक्रमण होत असेल तर आपण दुसरीकडे जाऊ. स्थैर्य नाही, स्थिरता नाही. त्यातली त्या शेतीचा शोध लागल्यामुळे थोडीशी स्थिरता आली, पण ह्या अशा अनेक संकटामुळे काय होतं, मानव या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायला लागला. आणि त्यामुळं काय व्हायला लागलं, हळूहळू आपल्या मानवाला संघटित राहण्याची प्रेरणा भेटली आणि जाणीव सुरू झाली. ठीक आहे, आता सगळे एकत्र यायला लागले, एकत्र राहायला लागले. जे एक वस्ती तयार झाल्यासारखं झालं असेल आणि त्या वस्तीतून आपण काय करायला लागलो, आता हळूहळू एकत्र राहायला लागलो. सगळ्या गोष्टी एकत्र यायला लागल्या. म्हणजे काही देणं घेणं, व्यवहार, असे गोष्टी एकत्र यायला लागल्या. एकत्र आले की आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी गोंधळ उडून जातो. गोंधळ उडतो ना वर्गातही. बघा तुम्ही, शाळा सुरू झाली पहिल्या दिवशी पहिले 1, 2, 3, 4, 5 दिवस वर्गात फक्त गोंधळ असतो तुमच्या. कसं काय? कारण तिथं मॉनिटर नसतो आणि काही नियम कायदे पाळले जात नाही. का? तर मॉनिटर नाही. मग एखादा गोंधळ सुरू झाला, एखादा विद्यार्थी येतो, सर गोंधळ आहे सगळा, कोणाला तरी मॉनिटर करा बरं, म्हणजे सगळे शांत बसतील. म्हणजे काय, त्याला काय, ते मॉनिटर काय करणार, नियमाने वागणार. नियम आला का मग नियम आले की लगेच सगळे शांत होते. तसं गोंधळ, दैनंदिन व्यवहार, असे वेगवेगळे पद्धतीने गोंधळ व्हायला लागला किंवा काही अडचणी यायला लागल्या की नियम बसवायला सुरुवात झाली. हा नाही, असं केलं तर असं होईल. म्हणजे अनेक लोक एकत्र समूहाने राहायला लागले की नियमाची आवश्यकता पडायला लागली त्यांना. काही गोंधळ होऊन जायचा, एक नियम ठरवला की गोंधळ होणार नाही असं त्यांना जाणवायला लागलं. म्हणजे काय व्हायला लागलं, नियमाची आवश्यकता पडायला लागली, कायद्याची आवश्यकता व्हायला लागली. आणि त्या नियम आणि कायद्याच्या अनुसार काय व्हायला लागलं, हळूहळू रूढी सुरू झाल्या, रूढी परंपरा सुरू व्हायला लागल्या. ह्या रूढी आणि परंपरेच्या आधारावर हळूहळू नियम आणि कायदे निर्माण झाले. त्यामुळे काय झालं, हळूहळू त्या रूढी परंपरा आजही आपण त्या परंपरागत पाळतो. काही चांगल्या रूढी आहेत, काही परंपरा आहेत, त्या आपण आजही पाळतो. गुढीपाडवा आहे, दीपावली आहे, या सगळ्या परंपरा आपल्याला अगोदरच्यांनी दिलेल्या आहेत, त्या आपण पाळतोय. काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट होत्या, त्या बंद झाल्या, कायद्याने ते बंद करण्यात आल्या. म्हणजे अशा प्राचीन काळापासून आलेल्या अशा रूढी, परंपरा, कायदे आणि नियम होऊन गेले. त्यामुळं समूहानं राहण्याची पद्धत सुरू झाली आणि समूहानं राहण्याची पद्धत सुरू झाली की तिथं नियम आणि कायदे सुरू झाले. म्हणजे काय आली, व्यवस्था आलीच का, म्हणजे सगळ्या समाजाची एक व्यवस्था लावण्याचं कल्पना त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि आपल्याला काय झालं, एक जर गरज भासली की आपण हे नियम कायदे पाळून राहिलं तर सगळेजण एकत्र व्यवस्थित राहू. ही व्यवस्थापनाचा पाया तिथं रचला गेला प्राचीन इतिहासामध्ये. म्हणून समाजाची सुरुवात, समाज जीवन कुठून सुरू झालं तर आपल्या भारतीय, आपण पाचवीला पाहिलं इतिहास अभ्यासताना, उत्क्रांतीनंतर हळूहळू व्यवस्थापन सुरू झालं.
दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा आहे आपल्याला माणसातील समाजशीलता कशी प्राप्त झाली. माणूस हा स्वभावातच समाजशील प्राणी आहे. आता तुम्ही पहा, समाजशील प्राणी म्हणजे काय, तो समाजाशिवाय राहू शकत नाही. समूहानेच राहणार तो. आता एकट्याला सोडलं तर तो राहणं शक्य नाही. एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्गात बसवला आणि तो शिकणं शक्य नाही, तो एकटेपणा येईल. आपल्याला मित्र पाहिजे, मैत्रिणी पाहिजे, आई पाहिजे, वडील पाहिजे, सगळे माणसं आपल्याला जवळ पाहिजे असतात. कशासाठी? एकमेकांबरोबर राहणं ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट असली तरी लक्षात ठेवा, ती आपली गरज आहे. एकट्यानं राहणं जमणार नाही. एकमेकांबरोबर राहणं, समूहानं राहणं हे जरी आनंदाची गोष्ट असली तरी आपली ती गरज आहे. त्या गरजेशिवाय आपण, गरज पूर्ण केल्याशिवाय आपण ते राहू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, एकमेकांबरोबर राहतो. बरोबर राहतो म्हणजे कसं राहतो बघा. अचानक आपल्याला आनंद होतो, काही गोष्टी झाल्या की आपल्याला आनंद होतो, दुःख होतो. आपल्याला भरपूर गरजा आहेत. आपल्या शारीरिक गरजा वेगळ्या, अन्न वस्त्र निवारा हे आपली शारीरिक गरज आहे. त्या गरजेनुसार आपण ते प्राप्त करतो. कुठून प्राप्त करतो? समाजातूनच प्राप्त करतो ना. सगळ्या गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तू काय आवश्यक असेल ते समाजातून प्राप्त करतो. आलंच का समूह, समाज. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शारीरिक गरजा भागवतो. त्याच्यामुळे आपल्याला समाजाची गरज आहे हे आपल्याला सिद्ध होतं. पण तसंच जशी शारीरिक गरज आहे तशी मानसिक आणि भावनिक सुद्धा गरज आपल्याला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. मुलांनो, काय होतं, आपण एखादा मानसिक गरज म्हणजे काय आणि भावनिक गरज म्हणजे काय, तर मानसिक आणि भावनिक आपल्याला कळतं. आपल्याला आनंद झालाय, खूप आनंद झाला, आज मला खूप आनंद झाला. एखाद्या विद्यार्थ्याला खूप आनंद झाला आणि एकटाच गप्प बसेल का असा हात बांधून? नाही, तो कोणाला तरी सांगणार. ते सांगितल्याशिवाय त्याला बरं वाटणार नाही. मग पळत पळत आपल्या मित्राकडे जाणार, मैत्रिणीकडे जाणार, बहिणीकडे जाणार, आईकडे जाणार, वडिलांकडे. हे सगळं काय होणार, आपल्याला गरज आहे ती. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणतरी पाहिजे असतं. तिथून समाजाची पायारचणी झालेली आहे. एकत्र येणं. फक्त समाजात म्हणजे आपल्या कुटुंबात राहून आपला आनंद व्यक्त करणं हे जमणार नाही. आता बघा तुम्हाला दुःख झालं, आपण दुःख कोणाला तरी सांगितलं पाहिजे, आपलं मन मोकळं होईल. त्यामुळे आपण कोणाला तरी मित्राला सांगतो, आईला सांगतो, वडिलांना सांगतो. ही आपली भावनिक गरज भागवण्यासाठी आपण काय करतो, एकमेकांबरोबर राहतो. आणि ह्याच्यामुळेच काय झालंय, समाजशील भावना आपली वाढत चालली आहे. त्यामुळे मानव एकमेकांबद्दल, एकमेकांजवळ येत चाललाय. त्यामुळं आपला समाजशील, स्वभावातच असलेला समाजशील भावना ही आपली माणसाची डेव्हलप होत चाललेली आहे. त्यामुळं नातेवाईक, मित्र यांचा आपल्याला काय आवडतो, सहवास सतत आवडतो. कारण समाजशील प्राणी आहे. आणि या समाजाच्या आधारावर हळूहळू आपली पायारचनी होत गेली. आणि हळूहळू आपण कुटुंबातून समाजाच्या दिशेने वळालो. एका कुटुंबातून दुसरं कुटुंब जवळ आलं आणि असा अनेक कुटुंब एकत्र आले की आपण त्याला समाजशील प्राणी किंवा समाजशील वर्तन असे म्हणायला सुरुवात करतो. एखाद्या ठिकाणी समाजशिवाय आपण राहू शकत नाही, कुठंच राहू शकत नाही. कोणत्याही गोष्टीत घ्या, आपल्याला गरजा भरपूर आहेत. अन्न वस्त्र निवारा गरज आहे. आपल्याला पुस्तकाची गरज आहे. समजा पुस्तक पाहिजे असेल आपल्याला, तर पुस्तक आपल्यापर्यंत, हे पुस्तक आपल्यापर्यंत आले, हे पुस्तक आपल्यापर्यंत आलेलं आहे. याच्या पाठीमागं कोणाकोणाचे कष्ट असतात. हे पुस्तक बनवण्यासाठी कागदाची आवश्यकता आहे. कागदाचा कारखाना आला, कागदासाठी लागणारा कच्चा माल आला, कागद पूर्ण झाल्यानंतर त्याची छापाई आली, लेखन आलं, शाई आलं. ह्या वेगवेगळ्या लोकांचे कुटुंब चालतात ह्या व्यवसायावर. त्याच्यामुळे आपण हे पुस्तक खरेदी केल्यानंतर अनेक समाजाला सहाय्य होतं. समाजात एकमेकांशी आपण सहाय्य करतो. साखर खाताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की या साखर आपल्यापर्यंत येताना किती जणांची कुटुंब चालतात. साखर कारखाना आहे शेतकऱ्यापासून आलेला हा ऊस कारखान्यात येतो. कारखाना चालू असताना अनेक कामगार लोकांची तिथं उपजीविका चालू असते. त्या कारखान्याच्या आसपास बी अनेक उद्योगधंदे चालू असतात जे कारखान्यावर अवलंबून असतात. आणि ते कारखाना पूर्ण त्याच्यातून कच्चा माल टाकल्यानंतर जो पक्का माल होतो, त्या पक्का मालातून वाहतूकदार, असे वेगवेगळे घटक जे समाजात आहेत, जे आपल्याला माहित नाही. पण आपण फक्त साखर खातो. त्या साखरेच्या पाठीमागील जे सामाजिक घटक आहे तो आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे समाज शिवाय आपण आपली गरज भागवू शकत नाही.
असे आपल्याला जाणवते. आता हे झालं, आपल्याला 2 मुद्दे झाले आपले. माणसाला समाजाची गरज का वाटली, का वाटली हे पाहिलं आपण आता. आणि दुसरे आपण पाहिलं की माणसातील समाजशीलता. माणसातील समाजशीलता पाहताना आपण पाहिलं आता की समाजशील शिवाय माणूस जगू शकत नाही. या समाजशीलतेशिवाय आपल्याला समाज जीवन जगता येत नाही. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला पाहिली, समजा आपल्याला चित्रकले वर्गात आपण भरपूर स्पर्धा करतो, आपल्या शाळेत भरपूर स्पर्धा असतात. समजा एखाद्या वर्गात चित्रकला स्पर्धा झाली आणि माझा नंबर आला पहिला. मला काय वाटतं, मी जर माझ्या मित्राला ती चित्र दाखवलं आणि माझा नंबर पहिला आला म्हणून सांगितलं, तर मला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, तो काहीतरी म्हणणार, चांगलं म्हणा वाईट म्हणा, किंवा आनंद, प्रेरणा, प्रोत्साहन, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे. त्याच्याशिवाय समाज राहू शकत नाही. त्यामुळं समाजात आपल्याला समाज हा एक प्रेरणादायी आहे, प्रत्येकाला वाटतो बघा, प्रत्येकाचं अपेक्षा असते. समजा तुम्हाला कौतुक केल्याचं खूप छान वाटतं, कोणाकोणाला कौतुक केलं खूप छान वाटतं. आपल्याला का छान वाटतं, त्याला खूप तो आत्मिक आनंद होता असं नाही, की त्याला तिथून प्रेरणा मिळत असते, है ना. आजही पहा, आज आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय, तुमच्यासाठी ही सगळा उपक्रम चालू आहे. त्यात जर समाजाने प्रोत्साहन दिलं तर हा उपक्रम अजूनही उत्साहाने, आमच्यासारख्या शिक्षकांना अजूनही उत्साहाने काम करता येईल. अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवता येतील. म्हणजे काय होतं, एखादं काम केलं आणि ते समाजात पसरलं आणि समाजाची प्रतिक्रिया आली की आम्हाला प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळतं. हे तुम्हाला सुद्धा तसंच होत असतं. त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना एका गोष्टीचं ज्ञान आलं किंवा ज्ञान आकलन झालं, त्यातून त्यांनी स्पर्धा केली आणि त्यांना पारितोषिक मिळलं की अजूनही प्रोत्साहन प्राप्त होतं. त्याचबरोबर चांगले चित्र काढण्यास हुरूप आला. चित्रकले स्पर्धेत पहिला नंबर आल्यानंतर कौतुक केलं, हुरूप आला आणि काय वाटलं याविषयी लिहा असं जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही खूप छान लिहिणार की माझा पहिला नंबर आला. त्याच्यावर अनेक चांगल्या गोष्टी, आई बाबांनी असं कौतुक केलं, मित्रांनी असं कौतुक केलं, वर्गातल्या मित्रांनी असं कौतुक केलं, घराजवळील मित्रांनी असं कौतुक केलं, मी आता खूप छान चित्र काढणार, खूप छान बक्षीस मिळवणार. ही काय झाली, प्रेरणा झाली. ही कुठून भेटली तुम्हाला, समाजातून. समाजशीलता ही इथं आली. समाजशीलता ही महत्वाची आहे आणि इथून सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळेस आपण पाहिलं उत्क्रांती झाली, कुटुंब, मग समूहातून संघटित होऊन काय झालं, समाज निर्माण व्हायला लागला. समाज निर्माण होण्यासाठी तुम्हाला भाषा सुद्धा समाजातूनच मिळाली आपल्याला. आता पुढचा मुद्दा आहे आपल्याला आपला विकास. आपला विकास कुठून सुरुवात झाली व्हायला, घरात काय केलं आपण जन्माला आलो आणि आपल्याला थोडंसं मोठं होत असताना आपल्याला भाषा कळायला लागली. घरातील भाषा वेगळी असते पहा, घरातील भाषा एक वेगळी असते आणि समाजात आली की आपली भाषा शैली आणि भाषा बदलते. ही समाज आपल्याला भाषा शिकवतो आणि त्या भाषेतून आपल्याला सर्व समाजाच्या काही रूढी, परंपरा, कायदे, नियम आपल्याला अवगत होतात आणि त्यानुसार आपली वर्तणूक होते. अशा प्रकारची समाजात येताना घरातून टप्पा करत आपण भाषा शिकतो, भाषा शैली शिकतो. समाजात आले की भाषेचं सर्व रूप पाहतो आणि भाषा आपण अवगत करतो. या भाषेचं ज्ञान सुद्धा आपल्याला समाजातूनच मिळत असतं. आणि आपल्या सगळ्या गोष्टी मांडण्याचं, कोणती गोष्ट असो, भावना असो, दुःख असो, आनंद असो, राग असो, हे सगळं आपण कुठं समाजात मांडल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. का, कधी आपल्या मित्रांना पाहतो, कधी घरी अभ्यास केल्यानंतर असं स्फुरण येतं, कधी मी सरांना दाखवतो आणि कधी मी शाबासकी मिळवतो असं होतं. आणि दाखवल्यानंतर सरांनी शाबासकी दिली की सगळे शाळेत सांगत सुटतो, मला सरांनी शाबासकी दिली, हे लिहिलं, हे लिहिलं. म्हणजे काय आहे, एक प्रकारची प्रेरणा मिळत असते. समाजात सांगितल्याशिवाय आपल्याला जमत नाही किंवा समाजाशिवाय आपल्याला आनंदही व्यक्त करता येणार नाही आणि दुःखही व्यक्त करता येणार नाही. म्हणून समाजशील प्राणी
त्यापासून आपल्याला अवगत होत असतो, सतत एकमेकांची आपण अवगत होत असतो. म्हणजे माणसातील गुणांचा विकासही समाजामुळेच होतो. आतापर्यंत खूप समाजातील विकास झालेला पाहिला आपण व्यक्तींचा. गायन म्हणा, क्रिकेटर म्हणा, तुमचा आवडता क्रिकेटर, त्यांचा बघा तुम्ही, त्यांचा एखादा जीवनपट वाचा, चित्रपट पहा. समाजाने त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यात जी इच्छा निर्माण होती स्पर्धा करण्याची, की आता मी समाजाला काहीतरी करून दाखवणार, याच्यातूनच ते आपल्याला पुढे आले. म्हणजे समाज, या समाजातून आपला सतत विकास होत असतो. हे समाजाशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. म्हणजे भाषा शैलीपासून, आपण जे बोलतो त्यापासून, आपण जे अवगत आहे, आपल्याला जे ज्ञान मिळतं, आपल्याला सगळ्या गोष्टीचं आपल्याला अवलोकन करतो आपण, आणि अवलोकन केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो त्यावेळेस आपल्यालाच कळतं, अरे हे आपल्या समाजातून मिळालेली प्रेरणा आहे. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचा विचार वेगळे असतात. ते विचार मांडण्यासाठी समाज पाहिजे असतो, स्टेज पाहिजे असते. आणि ते समाजाशिवाय आपलं स्टेजवर जाऊन बोलणं होणार नाही. त्यामुळे एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो, तो समाजात मिळतो, आणि मग आपण आपले गुण कौशल्य पाहण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि गुणाचा आणि कौशल्याचा आला की आरोग्य आणि शिक्षणाचा मेळ घातला की आपल्याला समाजातील सर्व स्थान प्राप्त करता येते. कारण आपलं कौशल्य आणि गुण समाजातच दाखवू शकतो, आणि समाजात आपल्याला प्रतिक्रिया मिळते. आणि आपले विचार मांडण्याचा वेगवेगळा विचार मांडण्याचा विचार असतो. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. पहा, समजा आपण वर्गात आहोत, सगळे वर्गात आहोत, प्रत्येकाला मी सांगितलं या अमुक अमुक विषयावर निबंध लिहा. तुम्हाला आत्ताच्या आत्ता निबंध लिहायचा, तुमच्याकडे 30 मिनिटं आहेत, हा विषय आहे. जर तो 30 मुलांचा वर्ग असेल किंवा 60 मुलांचा वर्ग असेल, तर तो जर निबंध मी लिहून अर्ध्या तासाने गोळा केला, 60 पैकी एकही सेम टू सेम निबंध नसतात. का नसतात? कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, विचार मांडण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळणंही गरजेचं आहे. ते प्लॅटफॉर्म आपल्याला कुठं मिळतो, किंवा आपण प्लॅटफॉर्म म्हणतो, आपण समाजाची गरज तिथं आपल्याला जाणवते. म्हणजे समाज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या आयुष्यात आहे. दुसरी गोष्ट, आता इतके वेळ समाज चालले, पण समाज म्हणायचं कशाला? समाज म्हणजे काय? तर आपला दुसरा मुद्दा आहे, समाज म्हणजे काय. अनेक लोकांचं झुंड असते, अनेक लोक एकत्र होतात, गर्दी असते. तर ह्या गर्दी आणि झुंड असलेल्या ठिकाणातील सर्व लोकांना समाज म्हणायचं का? सगळे एकत्र आलेत त्याला समाज म्हणायचं का? स्टँडवर, एसटी स्टँडवर खूप माणसं असतात, तिथलं तो समाज आहे का? रेल्वे स्टेशनवर खूप माणसं असतात, रेल्वेच्या टायमाला जायच्या टायमाला इतके माणसं असतात, अनेक माणसं असतात, एकत्र येतात, आणि एकत्र आलेल्या त्या सर्व माणसांना आपण समाज म्हणायचं का? नाही. समाज ज्यांना म्हणतात त्यांची व्याख्या वेगळी आहे. एका समान उद्दिष्टासाठी आपण जेव्हा एकत्र येतो, त्या एकत्र आलेल्या अनेक व्यक्तींना आपण समाज म्हणतो. म्हणजे आपल्या पुस्तकात तशी व्याख्या दिली पहा, की हे समान उद्दिष्ट, एका उद्दिष्टासाठी एकत्र आलेल्या अनेक व्यक्तींना आपण काय म्हणतो? समाज म्हणतो. मग ते समाजाचं स्वरूप वेगळं असतं. कुटुंब ही समाजाचा घटक आहे, एक संघटना आहे ती सुद्धा समाजाचा घटक आहे, गट आहे तोही समाजाचा घटक आहे, पक्ष आहे तोही समाजाचा घटक आहे. असे वेगवेगळे एकत्र आलेले जे गट, पक्ष, संघटना, कुटुंब, हे सगळ्यांना आपण काय म्हणतो? समाजाचा घटक आहे. समाजाचा हा घटक आहे, आणि अनेक घटक मिळून काय होतो? समाज बनला जातो. अशी ही समाजाची स्वरूप रचना आहे. आता समाज बनल्यावर व्यवस्था ठेवणं आलंच. एकत्र आले, टोळीने राहणारे लोक आता वस्तीने राहायला लागले, वस्तीने राहायला लागले, गाव झाला, गावातून आता मोठं शहर व्हायला लागलं, आणि शहरातून अन्न, वस्त्र, निवारा अशा गरजा भागवण्यासाठी मानव काय करायला लागला? प्रयत्न करायला लागला. आणि प्रयत्न करत असताना, त्या एकमेकांचे प्रयत्न करत असताना एकमेकांचे वाद व्हायला लागले. वाद होणारच. जिथं एकत्र समूह आला, जिथं संघटना आली, एकत्र लोक आले, गर्दी आले, वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र आले, आणि सगळा जर ते व्यवस्थित काम करतील असं कधी होणार नाही. त्यामुळं काय झालंय? गोंधळ आला, वाद आला. वाद आल्यामुळं काय झाला? तिथं
कायद्याची आवश्यकता, नियमाची आवश्यकता पडायला लागली. नियम आणि कायदे कोण पाडणार? त्यासाठी कोणाच तरी निवड होणं गरजेचं आहे किंवा व्यवस्था होणं गरजेचं आहे. आता या समाज जीवन कसं व्यवस्थित, दैनंदिन व्यवहार कसे व्यवस्थित चालावे यासाठी एक व्यवस्था व्हायला पाहिजे, याची आवश्यकता निर्माण झाली आणि तिथून निर्माण झाली व्यवस्था, समाज व्यवस्था. आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याची आवश्यकता वाटायला लागली. ती दैनंदिन व्यवहार, व्यापार असो किंवा कोणतेही शारीरिक गरजा, भागविक अन्न वस्त्र हे शारीरिक गरजा, भावनिक गरजा, मानसिक गरजा भागवण्यासाठी, आपल्या उत्पन्नाची साधनं मिळवण्यासाठी एकत्र येणारी माणसं गोंधळायला लागली, एकत्र वाद व्हायला लागला. त्यामुळे एक व्यवस्था होणं गरजेचं आहे. आणि त्या समाज जीवनेतून समाज व्यवस्थेची एक परंपरा सुरू झाली. ते उदाहरणार्थ घ्या, शेतकऱ्यांना पीक उत्पादन करण्यासाठी बियाण्याची गरज भासायला लागली. मग समाजातील अनेक लोक बियाणं निर्माण करून किंवा त्यांना लागत असलेला जो माल आहे तो पुरवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर बँका त्यांना कर्ज देण्यासाठी उपलब्ध व्हायला लागल्या. त्यांचा झालेला कच्चा माल खरेदी करण्याचा ही प्रक्रिया सुरू झाली. समाजात अनेक घटक आहेत. ह्या घटकांचा एक वेगळा व्यवस्था, एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता वाटायला लागली. आणि ती व्यवस्था निर्माण झाल्यामुळंच काय झालं, अशा व्यवस्थामधून ही व्यवस्था निर्माण झाली आणि त्यामुळं त्यांचं जीवन, समाज जीवन कसं झालं, स्थिर झालं. म्हणजे समूहाने राहिल्यामुळं सुरक्षित झालं आणि व्यवस्था निर्माण झाल्यामुळं समाज जीवन स्थिर किंवा त्याला स्थैर्य निर्माण झालं, असं आपल्याला या प्रकरणात पाहता येईल. आता धडा इथे संपला. तर स्वाध्याय पाहताना आपल्याला ते प्रश्न उत्तर पाहणं गरजेचं आहे थोडंफार. पण काही गाळलेल्या जागा पहा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला धड्यातलं काही कळलंय का नाही कळलंय. काही समाज जीवन, गरजा, ह्या सगळ्या गोष्टी आपण शब्द ऐकले, पण आपल्याला काही प्रश्नोत्तराच्या मार्गाने काही हा प्रकरण किंवा धडा आपल्याला कळलंय की नाही हे आपलं अवलोकन करणं आपल्याला आवश्यक आहे. धन्यवाद.